नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रसृष्टीच्या एका अजब टॉप कॉमेडियन आणि सुपरस्टारबद्दल, ज्यांच्या संवादांनी आणि डबल मीनिंगनी संपूर्ण महाराष्ट्र हसवला, पण ज्यांचं आयुष्य आणि मृत्यू दोन्ही वादग्रस्त राहिले। होय, आपण बोलतोय दादा कोंडके यांच्याबद्दल। दादा कोंडके म्हणजे खरं नाव कृष्णा खंडेराव कोंडके। 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईत जन्मलेले दादा गिरणी कामगार कुटुंबातून आले। लहानपणीच त्यांनी खूप दुःख पाहिलं। कुटुंबातील अनेक सदस्यांचा अपघातात मृत्यू झाला, पण दादांनी दुःखाला हसण्यात बदललं। वगनाट्यापासून सुरुवात करून नंतर चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं। तांबडी माती 1969 पासून त्यांची कारकीर्द चमकली। पैज, अन्यथा, मामा भंगाडी, आंधळा दत्त, खट्याळ सासू असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले। त्यांच्या संवादांची खासियत काय? डबल मीनिंग, अश्लील वाटणारे पण लोकप्रिय संवाद। त्यामुळे सेन्सर बोर्डशी सतत वाद, पण प्रेक्षकांचं प्रेम कायम। पण आज आपण फक्त त्यांच्या मृत्यूबद्दल बोलणार आहोत, कारण दादांचा मृत्यू खूपच अचानक आणि थरारक होता। तारीख आहे 14 मार्च 1998। दादा त्यावेळी 65 वर्षांचे होते। ते जरा धीर धरा या चित्रपटावर काम करत होते। उषा चव्हाण बरोबर शूटिंग चालू होतं। रात्र होती 14 मार्चची। दादरमधील त्यांच्या रमा निवास या घरात पहाटे 3:30 वाजता हृदयविकाराचा मोठा झटका आला। दादा एकदम बेचैन झाले। आजूबाजूला असलेल्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी ताबडतोब त्यांना जवळच असलेल्या सुश्रुषा नर्सिंग होममध्ये नेलं, पण दुर्दैवानं डॉक्टरांनी जे काही प्रयत्न केले तरी दादांचं प्राणोत्क्रमण झालं। आदल्या दिवशीच त्यांचे डॉक्टर आणि मित्र डॉक्टर अनिल वाकणकर यांनी रुटीन चेकअप केलं होतं, पण नशीब वेगळं असतं। आता इथे कथा आणखी इंटरेस्टिंग होते। दादांच्या मृत्यूनंतरची रात्र खूपच थरारक आणि दुःखद होती। काही प्रत्यक्षदर्शी आणि पत्रकारांच्या म्हणण्यानुसार ॲम्ब्युलन्स मिळाली नाही। होय, ऐकताय ना? इतक्या मोठ्या सुपरस्टारला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतरही प्रेत घरी आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती। मित्रांनी आणि जवळच्या लोकांनी दादांचं प्रेत मांडीवर घेऊन घरी आणलं। अनिता पाध्ये यांसारख्या पत्रकारांनी हे सांगितलंय की ती रात्र खूपच हृदयद्रावक होती। बाळासाहेब ठाकरेसुद्धा दादांच्या प्रेताजवळ बसले होते असं काहींनी सांगितलंय। दादांचा मृत्यू हृदयविकाराने झाला हे स्पष्ट आहे, पण त्यांच्या आयुष्यात इतके वाद, सेन्सर, राजकीय कनेक्शन, वैयक्तिक जीवन, त्यामुळे काही लोक अजूनही म्हणतात की मृत्यूचं कोडं कधीच सुटलंच नाही। काही अफवा पसरल्या, पण अधिकृत रिपोर्टनुसार आणि विकिपीडिया रेडिफसारख्या सोर्सनुसार ते मासिव्ह हार्ट अटॅकने गेले। मृत्यूनंतरही वाद थांबले नाहीत। दादांनी मृत्यूपत्र केलं होतं, त्यात संपत्ती एका संस्थेला देण्याची इच्छा व्यक्त केली, पण वारसांनी कोर्टात आव्हान दिलं। त्यामुळे दादांची संपत्ती आणि चित्रपटांचे राईट्स वर्षानुवर्षे वादात अडकले। मित्रांनो, दादा कोंडके हे फक्त कॉमेडियन नव्हते, ते मराठी चित्रपटांचा एक युगपुरुष होते। त्यांनी हसवलं, वाद घातले, पण लोकांच्या मनात कायम राहिले। आजही त्यांचे चित्रपट पाहिले की हसू येतं, पण त्यांचा शेवट इतकाच एकटाच का झाला हा प्रश्न आजही मनात राहतो। तुम्हाला दादांच्या कोणत्या चित्रपटाची आठवण येते? कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा रोचक मराठी सिनेमाच्या गोष्टी मिस होणार नाहीत। धन्यवाद। जय महाराष्ट्र।